विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषात डोईवर तुळशी वृंदावन अन विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती, हाती टाळ, त्याला मृदंगाची साथ, मुखी ज्ञानबा तुकोबांचे नाव, भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्याचे आणि चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे बुधवारी भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीमध्ये आगमन झाले। दोन्ही पालख्या 2 दिवसांसाठी मुक्कामी आल्याने जणू साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याचीच अनुभूती पुणेकर घेतायत। आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले। पालख्या शहरात पोहोचल्यानंतर पुणेकरांनी त्यांचं उत्साहात स्वागत केले। वाकडेवाडी येथे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर प्रशांत जगताप यांनी आणि उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी स्वागत केले। स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, खासदार अनिल शिरोळे यावेळी उपस्थित होते। माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाची ओढ लागल्याने पुणेकरांनी पालखी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती आणि संत ज्ञानेश्वरांच्या आणि तुकोरामांच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचेही त्यांनी दर्शन घेतले। दोन्ही पालख्या समवेत लाखोंच्या संख्येने वैष्णवजन पंढरीला निघालेत। राजकीय, सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांतर्फे या दिंड्यांचे स्वागत करण्यात आले। या दोन्ही पालख्यांच्या पुढे प्रत्येकी 27 दिंड्या आहेत, तर पालखी रथामागे साधारणतः 350 दिंड्या आहेत। वृक्षारोपण करा, निसर्गाचे संवर्धन करा अशा आशयाचे संदेशही विविध सेवाभावी संस्थांतर्फे देण्यात आलाय। रात्री उशिरा दोन्ही पालख्या मुक्कामास्थळी पोहोचल्या। भवानी पेठेतील विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान येथे संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आहे। रात्री दही भाताचा नैवेद्य दाखवल्यानंतर समाज आरती झाली। दोन्ही पालख्या मंदिरामध्ये विसावल्या आहेत। रात्रभर मंदिरामध्ये जागर रंगला। या दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये बुधवारी आणि गुरुवारी मुक्काम असून शुक्रवारी 1 जुलैला पहाटे विधिवत पूजा अर्चा, ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांवर अभिषेक आणि काकड आरती झाल्यानंतर या दोन्ही पालख्या पंढरीकडे प्रस्थान करतील। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे।